नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण पितृपक्षाची अर्धी थाळी आपण कालच्या भागामध्ये बघितलेली आहे. तर आजची राहिलेली थाळी आपण बघूया आणि पूर्ण स्वयंपाक शेवटी आपण बघणार आहोत. चला तर मग राहिलेला स्वयंपाक बनवायला सुरुवात करूया. आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. गवारीची शेंगा आपण काढून घेतल्यात. त्याच कढईमध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे. चटणी घालून घेऊया. चटणी आपल्याला छान परतून घ्यायची आहे. आणि पित्राचा जेव्हा स्वयंपाक बनवताना आपण जी चटणी बनवून ठेवलेली असते ती सर्व भाज्यांना यूज केली जाते. आपली चटणी छान परतली की घालून घ्यायची आहे आपल्याला भेंडी. त्यातच घालून घेते चवीनुसार मीठ. आणि छान आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे. भेंडी होते तोपर्यंत आपण डाळीला फोडणी घालून घेऊया. इथे पॅन ठेवून घेतलेले आहे. तेल घालून घेतले, जिरे मोहरी घालून घेते. जिरे मोहरी छान तडतडले की घालून घेणार आहोत कढीपत्ता. त्यात अगदी थोडस मिरचीचा ठेचा, हळद, कोथिंबीर ही घालून घेत आहे. छान मिक्स करून आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे. शिजवलेली डाळ सर्व घालून घेते. आळूची वडी बनवण्यासाठी इथे घेतलेलं आहे बेसन पीठ, थोडस गूळ घेतलेला आहे, हळद, मिरचीचा ठेचा, त्यातच आपण लसूण आणि जिरं सुद्धा वाटून घेतलेलं आहे, मीठ आणि अगदी थोडं 1 चमचाभर लिंबू घेणार आहोत म्हणजे खव होत नाही. मिक्स करून घेणार आहोत. वडीसाठी पीठ आपण खरडून घेतलेलं आहे. जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही. आणि त्यात घालून घेते सफेद तीळ आणि ओवा थोडासा घालून घेते. आणि छान आपल्याला एक एक पानाला लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने छान एकसारखं आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण पीठ लावून घेतलेलं आहे. आणि दुसरं पाणी या पद्धतीने ठेवून घेत आहे. आणि त्याच्यावर सुद्धा आपल्याला एकसारखं पीठ लावून घ्यायचं आहे. 4 ते 5 पानं आपण लावून घेतलेले आहे. या पद्धतीने फोल्डिंग करून घेऊया. दोन्ही साईडनी छान मुडपून घेतलेले आहे. आणि छान आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. पूर्ण आपण पीठ लावून घेतलेलं आहे. आता रोल करत करत आपण छान असा एक रोल करणार आहोत या पद्धतीने. या पद्धतीने आपण छान असं वडी बनवून घेतलेली आहे. बघत असाल अतिशय सुंदर अशी वडी झालेली आहे. पुढची वडी याच पद्धतीने करून घेणार आहे. आपली वडी छान लावून झालेली आहे. आता आपण वडी आणि देठ वाफळून घेणार आहोत. आणि देठामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेते. 3 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत. तोपर्यंत आपण थापटवडीचं पीठही शिजवून घेणार आहोत. तेल घालून घेतले, चटणी घालून घेतली. चटणी छान परतली की हळद घालून घेतले आणि 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे. छान आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण त्यात थोडं थोडं करून बेसन पीठ घालून घेणार आहोत. आणि एका हाताने आपल्याला हटवत राहायचंय आणि एका साईडने पीठ घालत राहायचंय. या पद्धतीने आपलं पीठ छान असं घट्टसर झालेलं आहे. बघत असाल 5-10 मिनिटानंतर पीठ ही छान शिजलेलं आहे. कोथिंबीर घालून घेते आणि छान आपल्याला आता थापटवडी बनवून घ्यायची आहे. एका साईडला मी तेलही लावून घेतलेले, ताटाला ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून घेतले. त्याच्यावर आपण शिजवलेलं पीठ घालून घेते आणि छान वरून सुद्धा आपण कोथिंबीर, ओलं खोबरं घालून घेणार आहे. आणि छान आपल्याला हाताला थोडंसं पाणी किंवा तेल लावून अगदी अलगदपणे थापून घ्यायचं आहे. छान आपल्याला थापटवडी अशी या पद्धतीने थापून घ्यायची आहे. आणि जशी थंड होईल तसं ती छान अशी होईल. आपण साईडला ठेवून घेऊया. आपण थंड झाल्याच्या नंतर कट करून घेणार आहोत. वडी थंड होते म्हणजे आपली थापटवडी थंड होते तोपर्यंत आपण कारलं बनवून घेणार आहोत. कढई ठेवून घेतली, तेल घालून घेतलं, ठेचा घालून घेते आणि छान ठेचा आपल्याला परतून घ्यायचा आहे. ठेचा परतला की आपल्याला घालून घ्यायचे आहे कारले. आपण कारली कट करून हळद मीठ लावून ठेवलं होतं. छान आपल्याला परतून घ्यायची आहे कारली. त्यात घालून घेते अगदी थोडंसं मीठ, कारण की आपण मीठ लावून कारली ठेवली होती साईडला. त्यात मीठ मुरलं जातं त्यासाठी आपण अगदी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. आणि छान आपल्याला परतून घ्यायचे आहे कारले.
कारला होतंय तोपर्यंत आपण भज्याचं पीठ काढून घेऊया. भज्याच्या पिठासाठी मी बेसन पीठ घेतलेलं आहे, थोडीशी हळद घालून घेतलेली आहे, मोहरी थोडीशी हळद घालून घेतलेली, जिरा घालून घेतलंय, चवीनुसार मीठ, मिरचीचा ठेचा आणि अगदी चिमूटभर असं आपण सोडाही घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घातलेली आहे. छान मिक्स करून घेते. भज्याचं पीठ आपण खलून घेतलेलं आहे आणि साईडला ठेवून घेऊया. आपलं कारलं सुद्धा झालेलं आहे, काढून घेऊया. कारलं झालं, कारलं काढून घेतलं. त्याच कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि चटणी घालून घेते. चटणी घालून घेतली. चटणी छान परतून घ्यायची आहे आणि आपण वाफळलेलं देठ जे आहे म्हणजे कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे ते देठ आपल्याला घालून घ्यायचं आहे. छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यातच घालून घेते चवीनुसार मीठ. आपण वाफळताना मीठ घातलं होतं त्याच पद्धतीने थोडस मीठ घालून घेतलेलं आहे. थोडीशी हळदी घालून घेतलेली आहे आणि आपल्याला शेंगदाण्याचं कूटही घालून घ्यायचं आहे, 1 ते 2 चमचे. अगदी थोडस घालून घेतलेलं आहे, मिक्स करून घेते. 2 ते 3 मिनिटं परतून झालेलं आहे. आपलं देठी झालेलं आहे म्हणजे देठाची भाजी सुद्धा झालेली आहे. आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. आपल्या सर्व भाज्या झालेल्या आहे. आता आपण तळणीचे पदार्थ करून घेऊया. इथे मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालं का आपण तळायला सुरुवात करणार आहोत. इकडे आपण शेवया बनवण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे, त्यात घालून घेणार आहोत शेवया. शेवया छान एक उकळी आली का बंद करून घ्यायचा आहे गॅस आपल्याला. 5 मिनिटानंतर आपल्या शेवया झालेल्या आहे. आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि गाळून घेणार आहे शेवया. आपलं तेलही गरम झालेलं आहे. आपण सर्व कुरड्या पापड्या तळून घेणार आहोत. या पद्धतीने एक एक करून सर्व तळणार आहोत. कुरड्या तळून झाल्या, पापड तळून घेणार आहोत. उडदाचे पापड तळून झालेले आहे. तांदळाचे पापड तळून घेणार आहोत. या पद्धतीने आपल्या कुरड्या पापड्या सर्व तळून झालेले आहे आणि आता आपण घेणार आहोत उडदाचे वडे आणि भजी करायला घेणार आहोत. प्रथम आपण गुलगुले करून घेणार आहोत. तर पीठ हे आपलं छान भिजलेलं आहे. आता गुलगुले सोडून घेऊया. गुलगुले सोडून घेते. या पद्धतीने कढईत बसले तेवढे आपण गुलगुले सोडून घेतलेले आहे आणि छान असे आपण पलटी करून घेणार आहोत. एका साईडने झालेले आहे. आपले गुलगुले झालेले आहे. आपण काढून घेऊया. छान असे तांबूस रंगावर तळलेले आहे. आपण सर्व काढून घेते या पद्धतीने. आपण आता भजी बनवून घेणार आहोत. गुलगुले झाली, भजी बनवून घेणार आहोत. सर्व भजी मी या पद्धतीने सोडून घेणार आहे. आपली भजी झालेली आहे, काढून घेऊया मस्त. आता आपण सोडून घेऊया मेंदू वडे. त्यात आपण उडदाची डाळ वाटून घेतली होती, त्यात मी मिरची आणि मिठी घालून घेतलेली, छान फेटून घेतलेलं आहे. आता वडे सोडून घेऊया या पद्धतीने. आपले मेंदू वडे ही झालेले आहे, काढून घेऊया. सर्व काढून घेते आणि त्यातच आपण वडी तळून घेणार आहोत. आळूची वडी जी आहे ती तळून घेणार आहोत. आळूच्या वड्या सुद्धा आपण तळून घेत आहोत. आणि सर्व शेवट आपण सांडगे तळून घेऊया. सांडगे छान आपल्या तळून झाले, काढून घेऊया. तळणीचे पदार्थ सुद्धा आपल्या तळून झालेले आहे. आता आपण चपात्या करायला घेणार आहोत. बघत असाल तर आपली मस्त अशी पितृपक्ष थाळी तयार झालेली आहे पारंपरिक पद्धतीने. आणि आजचा व्हिडिओ म्हणजे रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुढच्या रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.